नमस्कार सर्वांना, प्रिन्या कॉर्नरमध्ये तुमचे एकदा खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याविषयी माहिती बघणार आहोत। आपल्या हिंदू धर्मामध्ये नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासूनच सुरू होते, कारण की या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीचा निर्माण केला होता, अशी कहाणी सांगितली जाते। गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण शुभ मुहूर्त मानला जातो। म्हणजे या दिवशी काही पण वस्तू खरेदी करण्यासाठी पूर्ण दिवस हा शुभ मानला जातो आणि या दिवशी खरेदी केलेली वस्तू ही सुख समाधान प्रदान करते। त्यामुळे या दिवशी वाहन, घर, सोने खरेदी करण्याची प्रथा आहे। या दिवशी नवीन वर्षाचे स्वागत म्हणून घरोघरी गुढी उभारली जाते। वर्षभर सुख समृद्धीचे जावो अशी प्रार्थना केली जाते। तर या गुढीपाडव्याला काही उपाय सांगितलेले आहेत, ते आपण पाहूया। ते केल्यास आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता राहत नाही। 1. गुढीपाडव्याला घरामध्ये धनधान्य पैशाची कमतरता राहू नये म्हणून गुढीपाडव्याला जी आपण गुढी उभारतो त्या गुढीला जी कडुलिंबाची पाने वापरली जातात त्यातील 1-2 पाने आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची। यामुळे पैशाची वृद्धी होते, तसेच घरातील आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतात आणि वर्षभर घरामध्ये पैशाची कमी पडत नाही। तसेच काही कडुलिंबाची पाने आपण धान्य साठवतो त्या धान्यामध्ये टाकून ठेवावी, त्यामुळे घरातील धान्य सुद्धा संपत नाही, म्हणजेच घरातील धान्य हे नेहमी भरूनच राहते, त्यामध्ये कमी पडत नाही। 2. तसेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काही पण वस्तू खरेदी केल्यास ती वस्तू भरभराटीची जाते, म्हणून या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे। पण काही लोकांना सोने खरेदी करणे अशक्य आहे, कारण की सोन्याचे भाव भरपूर प्रमाणात वाढलेले आहेत। त्यामुळे या दिवशी बाजारातून एक कमलगट्टा विकत घेऊन यायचा आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी एका प्लेटमध्ये कमलगट्टा ठेवून त्यावर थोडे गंगाजल टाकून पुसून घ्यावे। नंतर ताटावर स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू, थोडे तांदूळ टाकावे व त्यावर हा कमलगट्टा ठेवून त्याची पूजा करावी व 108 वेळा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे। आणि ते सर्व साहित्य म्हणजे तांदूळ आणि कमलगट्टा एका छोट्या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या दरवाजावर लटकवायचे आहे, त्यामुळे घरामध्ये भरभराट होईल। 3. लहान मुलांना खूप नजर लागत असेल तर या दिवशी हा उपाय करायचा आहे। त्यासाठी एक पिवळी रंगाची कवडी विकत आणायची आहे आणि त्या कवडीची पूजा करून ही कवडी लहान मुलांच्या गळ्यामध्ये घालायची आहे। असे केल्यास लहान मुलांना दृष्ट लागत नाही। 4. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला नेसवण्यासाठी आपण वापरलेली साडी किंवा आहेरामध्ये मिळालेली साडी घालून गुढी उभारू नये। नवीन कोरी साडी गुढीला धारण करावी आणि या दिवशी चुकूनही घरातील सदस्यांनी काळे कपडे घालू नये। या दिवशी सर्वांनी शुभ कलर घालावे, जसे की लाल, पिवळा, गुलाबी, केशरी या रंगाचे वस्त्र घालून गुढीची पूजा करावी। 5. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती प्रवेश करू नये यासाठी गुढीपाडव्याला 11 कवड्या घेऊन त्याची पूजा करायची आहे आणि ते लाल कपड्यात बांधून आपल्या दरवाजावर बांधायचे आहे। यामुळे आपल्या घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करणार नाही। 6. घरामध्ये नेहमी पैशाची कमतरता भासत असेल तर या दिवशी हा उपाय अवश्य करून पाहावा। यासाठी 5 सुपारी आणि 21 दुर्वा घेऊन गणपती मंदिरात जाऊन गणपतीला अर्पण करायचे आहे। यामुळे घरामध्ये पैशाची कमतरता भासत नाही, घरामध्ये पैसा कुठून ना कुठून येत राहतो। 7. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरातील मेन दरवाजातील उंबऱ्याची पूजा अवश्य करावी। या दिवशी उंबऱ्याला हळदीचे लेपन जरूर करावे व त्या उंबऱ्यावर 5 कुंकवाचे ठसे उमटावे आणि धूप ओवाळावी। 8. घरामध्ये एक आजार संपला की दुसरा आजार सुरू होत असेल तर या दिवशी आग्नेय कोण्यामध्ये एक दिवा लावा, यामुळे घरातील रोगराई निघून जाईल। 9. तुमचा व्यवसाय असेल आणि तो व्यवसाय चालत नसेल आणि व्यवसाय खूप भरभराटीचा व्हावा यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आणि ते दाणे आपल्या दुकानाच्या चारी बाजूस टाकावे, यामुळे व्यवसायामध्ये प्रगती होते। 10. गुढीपाडव्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी 11 पिवळ्या कवड्या घेऊन यायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे। पूजा केल्यानंतर 108 वेळा महालक्ष्मीचा बीज मंत्र म्हणायचा आहे आणि त्या कवड्या एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपण जिथे पैसे ठेवतो त्या ठिकाणी ती बांधलेली पुतळी ठेवायची आहे। यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरामध्ये सदैव माता लक्ष्मीचा वास राहतो। 11. घरामध्ये अशांतता वाटत असेल, घरात करमत नसेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी पूर्ण घरामध्ये गंगाजल शिपडावे किंवा या दिवशी देवाजवळ एक पाण्याचा कलश भरून ठेवावा आणि सायंकाळी ते पाणी सर्व घरामध्ये शिंपडावे। यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल। 12. गुढीपाडव्याला जर सोने खरेदी करणे होत नसेल तर या दिवशी तुम्ही मीठ, चण्याची डाळ, धने यासारख्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता आणि जे मीठ, चणा डाळ, धने खरेदी केले ते दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करताना वापरावे। 13. तसेच या दिवशी घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीयंत्र स्थापन करणे खूपच शुभ मानले जाते। त्यामुळे या दिवशी एक श्रीयंत्र घरी घेऊन यायचे। तसेच माता अन्नपूर्णाची मूर्ती नसेल तर या दिवशी माता अन्नपूर्णाला सुद्धा घरी आणावे।
यामुळे तुमच्या घरावर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद नेहमी राहील. 14. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही झाडू सुद्धा खरेदी करून आणू शकता, कारण झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्यामुळे काही खरेदी नाही केले तरी चालेल, एखादा झाडू खरेदी करून तरी आणावा. 15. गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नये आणि या दिवशी महादेवावर जल अभिषेक अवश्य करावा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ही माहिती तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. अशीच माहितीपूर्वक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.